स्फूर्ति सिंचन समृद्धि कल्याणकारी संस्था इसके रजत जयंती समारोह पर अवसर पर आयोजित नागपुर जल संवाद 2026 इस कार्यक्रम की अध्यक्षता करने वाले हमारे नेता परम आदरणीय सम्मानीय नितिन जी गडकरी, मंच पर उपस्थित हमारे दूसरे नेता जिन्होंने अभी हमें मार्गदर्शन किया सम्मानीय सुधीर जी मुनगंटीवार, प्रदेश के सरकार में मेरे सहकारिता राज्य मंत्री सम्मानीय आशीष जी जायसवाल, मंच पर उपस्थित महाराष्ट्र विधानसभा के सभी सम्मानीय सदस्य, पानी क्षेत्र में काम करने वाले पूरे देश से यहाँ पधारे सभी महानुभाव और इस कार्यक्रम में सम्मिलित हुए देश में के, महाराष्ट्र के और इस नागपुर भूमि के सभी मान्यवर बंधु भगिनियों का मैं हार्दिक स्वागत करता हूं और आदरणीय नितिन जी का आभार व्यक्त करता हूं। विशेष तौर से पूर्ति सिंचन समृद्धि कल्याणकारी संस्था के सभी पदाधिकारी, जिसमें इसके अध्यक्ष सम्मानीय प्रफुल्ल दत्त जी जामदार और हमारे वर्धा के सम्मानीय माधव जी कोटस्ताने हैं, इन सभी पदाधिकारियों का भी मैं तहे दिल से यहाँ आभार व्यक्त करता हूं। जैसे कि बोला जाता है जल है तो जीवन है, इसी को मध्यनजर रखते हुए यालाच केंद्रस्थानी मानून मागच्या 25 वर्षापासून आपल्या पूर्ति सिंचन समृद्धि कल्याणकारी संस्थेने काम त्या ठिकाणी सुरू केलं आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्या जिल्ह्यातनं येतो की ज्या जिल्ह्यातनं याची सुरुवात झाली आणि त्यातल्या त्यात फक्त जिल्हाच नाही तर तामसवाडा हे गाव जे ते माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि गेल्यानंतर आजही इतकं अभूतपूर्व काम त्या तामसवाड्यावरून सुरू झालं की त्याचं नावच तामसवाडा पॅटर्न संपूर्ण देशभरात पडलं आणि संपूर्ण देशभरातली मंडळी तो तामसवाडा पॅटर्न नेमका काय आहे हे बघायला त्या ठिकाणी येतं। अनेक वेळेस आम्ही प्रयत्न करत असतो, सुधीर भाऊंनी सांगितलं, सुधीर भाऊंकडे जेव्हा वन विभागाची जबाबदारी होती तर एक मोठा क्रांतिकारी निर्णय घेतला त्यांनी 33 कोटी वृक्ष लागवडीचा आणि त्याच्यानंतर प्रत्यक्षात अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात झाली आणि हेच आज मला असं वाटतं अनिलजी जोशी या ठिकाणी त्यांनी खेद व्यक्त करून दाखवला की अनेक नेता हे काम करत असतात परंतु स्वप्न देखील बघतात दाखवतात परंतु त्याची अंमलबजावणी प्रत्यक्षात जमिनीवर कितपत होते याची मात्र समाज नेहमी त्या ठिकाणी साशंकता व्यक्त करत असते। परंतु नितीनजी ज्या कामाला सुरुवात करतात, सुधीर भाऊंनी अनेक उदाहरणं दिले, त्यात त्यांनी एक उदाहरण दिलं की ज्या कार्यकर्त्याला हात लावला तो नेता होऊन जातो, त्यातलं कदाचित मी देखील एक उदाहरण सुधीर भाऊ या ठिकाणी आहे की हात लावला आणि मी देखील एक सामान्य कार्यकर्ता नेता होऊन गेलो। असे अनेक कामं आदरणीय नितीनजींनी केलं। फक्त नेता झाल्यानंतर जे काम आदरणीय नितीनजींनी केलं त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी, कारण त्यांचं काम अफाट आहे, विजन देखील अफाट आहे, त्याचं केवळ 10% अंमलबजावणी देखील आम्ही प्रत्यक्षात जमिनीवर करू शकलो तर निश्चितपणे फार मोठा बदल या समाजामध्ये घडू शकतो। आज या मंचावरून आपला सर्वांचा जास्त वेळ न घेता फक्त इतकंच आश्वस्त करतो, कारण आज ही झालेली नागपूर जलसंवाद आणि उद्या होणारी जलक्रांती याच्या निमित्तानं फक्त एवढंच माझ्या वतीने आश्वस्त करतो की ज्या 2 जिल्ह्याची जबाबदारी वर्धा आणि भंडारा जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून शासनाने जबाबदारी दिली आहे, या दोन्ही ठिकाणी आपलं हे काम प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याकरता निश्चितपणे पुढाकार घेईल इतकंच या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो। धन्यवाद।